रात्री मुकपर यात्रेची गर्दी बघून शंभूराजांचं बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही याची 100% खात्री पटली. सगळी मराठी माणसं जातपात विसरून एकत्र आली होती. त्याचं खूप समाधान वाटलं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी ब्लॅक कॉफी आणि त्यासोबत आपलं प्री वर्कआउट मिल म्हणजेच ओट्स खाऊन निघालो जिमला. जिममध्ये पोहोचल्यावर बजरंगबलीचे दर्शन घेऊन वर्कआउट सुरू केला. आज केला आपण मजबूत असा बॅक वर्कआउट, कारण सल्लूबाई म्हणले बॅक मजबूत करा. त्यानंतर केला हेवी वेट बायसेप्स वर्कआउट, नंतर केला 30 मिनिटं कार्डिओ. मग वर्कआउट संपून निघालो घरी. जाता स्वामींसाठी हार घेऊन पोहोचलो घरी. घरी पोहोचल्यानंतर घेतला प्रोटीन शेक. त्यानंतर आपलं आवरलं आणि हारच्या वरचा डाग काय जातच नाही ना, असदेत भाऊंना आपल्या तोंडावर पण 2-3 डाग आहेत, चालायच तेवढं. त्यानंतर स्वामींची पूजा करून त्यांचे आशीर्वाद घेतले. तोपर्यंत पप्पांनी सगळी तयारी करून गुढी उभी केली होती. मग गुढीची पूजा करून त्यांनी नारळ फोडला. आणि भावांनो, तुम्हाला आणि तुमच्या सर्व परिवाराला माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यात येणारा प्रत्येक गुढीपाडवा भावांनो मागच्या पाडव्यापेक्षा जोरातच असला पाहिजे, कारण भगवंताने आपल्याला पुरुषाचा जन्म दिलाय आणि पुरुष यशस्वी झाला तरच त्याला किंमत आहे. नाहीतर कारण देणाऱ्याला समाज बांडगुळ आणि अपयशी पुरुषाला समाज हाणगा समजतो. त्यानंतर बॅग उचलून निघालो शॉपवर. येता येता गॅरेजमध्ये पप्पांची गाडी सर्व्हिसिंगला लावली आणि आपल्या ह्या भावावर आलो शॉपवर. मग शटर ओपन केलं आणि काउंटर साफ करून सेटअप लावला. त्यानंतर आतमधली साफसफाई करून घेतली आणि देवपूजा करून बाकीच्या कामाला लागलो. त्यानंतर आज शॉपची पूजा केली आणि नारळ फोडून घेतला. थोड्या वेळाने आली फ्राईजची ऑर्डर आणि पाडव्याची पहिली ऑर्डर म्हणून एकदम टॉपमध्ये रेडी करून दिली. थोड्या वेळाने निघालो आम्ही राजवाड्यान, कारण आज आपल्याला आपल्या आईला एक छोटंसं गिफ्ट द्यायचं होतं. भावांनो, बाकीच्यांसारखं मला पण वाटलं होतं की आज गाडी घ्यावी, पण ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर मन मारलं त्यांच्यासाठी आपण एक वेळ आपलं मन मारण्यात काय हरकत नाही. आणि शेवटी त्यांना आपल्याकडूनच अपेक्षा असते. तिथून गेलो घरी. मग मस्तमध्ये जेवण केलं आणि या भावासोबत आलो शॉपवर. तर पावसामुळे सगळं तळस साचलं होतं. मग वायपरनं सगळं पाणी वाढलं आणि नेहमीप्रमाणे 5 वाजता घेतली आपली ब्लॅक कॉफी. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.